तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि करां शिवः। यस्य नामामृता पीत्वा ऋष्यगस्ति महर्षयः देभिरे परमं ज्ञानं वन्दे तं रेणुकं गुरुः वन्दे तं रेणुकं गुरुः। तां भजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मल्ल स्वामी महाराज की जय। गजानन महाराज की जय। परम पूज्य परमानंदनीय भगवत्पाद जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या चरणी अनंत नतमस्तक होऊन श्री गुरु वेळापूर मठाच्या गुरु परंपरेला अनंत वंदन करू। श्री भगवान गणेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या श्रावण मासाच्या अंतिम दिवशी या ठिकाणी वीरशैव समाजाने जो हा पाद्य पूजा आशीर्वचनाचा कार्यक्रम केलेला आहे, सर्व या शहरातले सद्भक्त वृंद मातृवर्ग श्रावण मासाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे असं मानलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण मासोत्तम मासे श्रावण मासे या 12 महिन्यामध्ये महत्व कुठल्या महिन्याला दिलं गेलेलं आहे तर ते धर्मशास्त्रामध्ये श्रावण मासाला उत्तमोत्तम मास हा असं म्हटलेलं आहे। कारण या श्रावण महिन्यामध्ये शिव जो आहे हा शिव येन केन प्रकारेण कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या भक्ताच्या सानिध्यामध्ये भक्ताच्या समोर तो येतो हे पाहण्याची दृष्टी आपल्या सानिध्यामध्ये आपल्या समोर आपल्या जवळ येणारा हा जो शिव आहे त्या शिवाला पाहण्याची दृष्टी जी आहे ही दृष्टी आम्हाला कोण देऊ शकतं तर फक्त आपल्याला ती दृष्टी देणारे म्हणजे हे साक्षात सद्गुरूच त्या ठिकाणी असतात। पहा, कारण सद्गुरूच्या शिवाय ते जे ज्ञान आहे ते ज्ञान ठिकाणी आम्हाला अवगत होत नाही। सद्गुरूंच्या कृपेने सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जे धर्मज्ञान आहे मानव जीवनाचं जे ज्ञान आहे ते सर्व काही गुरुच्या सानिध्यामध्ये आल्याशिवाय आम्हाला प्राप्त होत नाही। तो प्रथम आपण जर या ठिकाणी विचार केला की यासाठी काय करावं लागतं तर त्यामध्ये धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हा जीवात्मा जो आहे
या जीवात्म्याला हा मानव देह कशा रूपाने त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे याचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर हा मानव देह सहजासहजी मिळालेला नाही. लक्षात घ्या, हा जो मनुष्य देह आहे हा सहजासहजी मिळालेला नाही आहे, तर याच्यासाठी काहीतरी आमची पूर्व पुण्याई असावी लागते. आमची काहीतरी पूर्व पुण्याई असल्याशिवाय हा आमचा जो आत्मा आहे हा आत्मा मानव देहामध्ये येत नाही. मग त्यामध्ये आपले संत नेहमी करता आपल्याला सांगत असतात, 184 जीवनात अवचित प्राप्त हा नरदेह. म्हणजे हा जीवात्मा पूर्वी कसा असतो तर अनेक योनीमध्ये तो फिरत फिरत आलेला असतो. तर ते एक नाही दोन नाही तर 184 योनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या 184 मध्ये हा जीवात्मा फिरत असताना तर त्या ठिकाणी या जीवात्म्याला किती कष्ट त्या ठिकाणी पडलेलं असतं. त्यामध्ये मग या परमेश्वराला या त्या जीवात्म्याची ज्यावेळेस दया येते त्यावेळेस परमेश्वर काय करतो की तो या जीवात्म्याला एक शेवटचा जो देह आहे तो शेवटचा देह या ठिकाणी त्याला अर्पण करतो. म्हणजे हा मनुष्य देह आहे, या मनुष्य देह तो जीवात्म्याला प्राप्त करून देतो. का तर या अनेक योनीमध्ये जीवात्म्याला काही करता येत नाही पहा, परंतु मनुष्य योनी अशी या ठिकाणी आहे या मनुष्य योनीमध्ये हा जीवात्मा जो आहे हा जीवात्मा परमेश्वराची भक्ती करून तो परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. एवढी शक्ती जी आहे ही शक्ती या मनुष्य देहामध्ये परमेश्वरानं दिलेली आहे पहा. परंतु ज्यावेळेस आपण या मनुष्य देहामध्ये या ठिकाणी या भूलोकामध्ये आपण येतो तो त्या ठिकाणी येताना परमेश्वराने त्यांनी वचन दिलेलं असतं की परमेश्वरा आता बंद झालं, मी एवढ्या योनीमधून दुःख फिरून घेत आलेलं आहे तर आता मला पुढे दुःख नको आहे. आता मी याच जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये मी तुझी प्राप्ती करून घेतो. हे वचन त्या परमेश्वराला दिलेलं असतं कुणी जीवात्म्यानं. आणि ज्यावेळेस या भूलोकामध्ये हा जीवात्मा या ठिकाणी येतो या संसारामध्ये हा जीवात्मा येतो त्यावेळेस पूर्णपणे त्या परमेश्वराला विसरून जातो पहा. का की या प्रपंचामध्ये हा जो मायेचा जो बाजार आहे या मायेच्या बाजारामध्ये या ठिकाणी हा जो जीवात्मा आहे त्या ठिकाणी फिरत बसतो पहा. त्या मायेमध्ये हा जीवात्मा गुरफटलेला त्या ठिकाणी असतो आणि त्याला परमेश्वराची भक्ती करायचं म्हटलं तर तो ज्यावेळेस बोलतो की आता काय करायची नंतर करूया, आताशी मी या प्रपंचामध्ये आलेला आहे, मला प्रपंच करायचा आहे, सर्व काही संसार करायचा आहे, आता परमेश्वराची प्राप्ती करून काय काय घ्यायची या ठिकाणी मी नंतर करेल, मला भरपूर आयुष्य या ठिकाणी आहे. अरे पण हे भरपूर आयुष्य जे या ठिकाणी आलेलं आहे हे कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे पहा. हे आयुष्य जे आपल्याला मिळाले या प्रपंचामध्ये हे परमेश्वरानं कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिले पहा. तर एक वेळेस काय झालं तर या परमेश्वराकडे परमेश्वराच्या दरबारामध्ये पहा त्या ठिकाणी 4 प्राणी गेले पहा. तर कोण होते हे 4 प्राणी. एक त्या ठिकाणी माकड होत पहा, एक त्या ठिकाणी बैल होता त्या ठिकाणी पहा, एक नंतर त्या ठिकाणी कुत्रा होता आणि एक त्या ठिकाणी गाढव होत. हे असे 4 प्राणी त्या ठिकाणी परमेश्वराकडे गेले आणि परमेश्वराकडे गेल्यावर त्या ठिकाणी परमेश्वराला त्यांनी सांगितलं परमेश्वरा या ठिकाणी तुम्ही आम्हाला भूलोकामध्ये पाठवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये. तर अशा अवस्थेमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर या अवस्थेमध्ये आम्हाला अनेक कष्ट या ठिकाणी भोगावं लागणार आहे. तर तुम्ही जे आम्हाला जे आयुष्य या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यातलं काही आयुष्य तुम्ही आमचं कमी करा, एवढं आयुष्य आम्हाला नको आहे. असं हे 4 प्राणी त्या ठिकाणी परमेश्वराला आपलं त्या ठिकाणी सांगायला पहा. मग ज्यावेळेस परमेश्वराने ऐकलं पहिल्यांदा विचारलं का रे भाऊ ते माकड म्हणलं परमेश्वरा
मला तुम्ही जन्म दिलेला आहे, या ठिकाणी पाठवलेला आहे, परंतु मला या ठिकाणी एका ठिकाणी बसून मला कोणी खाऊ घालणार नाही पहा. पण अनेक ठिकाणी फिरावं लागेल, अनेक ठिकाणी जावं लागेल, त्यावेळेस कुठे मला खायला मिळेल. मग त्या ठिकाणी मला एवढं कष्ट नको आहे, माझं आयुष्य काहीतरी कमी करा आणि थोडक्यात त्या ठिकाणी मला आयुष्य द्या. असं ज्यावेळेस त्या ठिकाणी माकडाने त्या परमेश्वराला सांगितलं, त्यावेळेस त्या परमेश्वर म्हणजे ठीक आहे बाबा, तुझं आयुष्य तुला नको आहे जास्त ना, कमी करू. मग त्यातलं काही आयुष्य काढलं, जे माकडाच्या जीवनाचं आयुष्य थोडस त्यांनी काढून टाकलं पहा. आणि नंतर पुन्हा नंतर त्या ठिकाणी कोण आलं, तर त्या ठिकाणी बैल आला पहा. मग तो बैल पण म्हटला की परमेश्वरा, तुम्ही मला दिलेले जे आयुष्य आहे ते खूप मोठे या ठिकाणी आहे, तर मला त्या आयुष्यामध्ये सतत कष्ट करावं लागणार आहे. आणि हे कष्ट केल्याशिवाय मला कुणीही फुकट खाऊ घालणार नाहीये, तर मलाही माझं आयुष्य कमी करायचं आहे, तर त्याचाही तुम्ही काही आयुष्याचा भाग कमी करा. ठीक आहे, परमेश्वर म्हणले काय हरकत नाही. मग त्याचंही आयुष्य त्या ठिकाणी कमी केलं पहा. आणि नंतर पुन्हा मग कोण त्या ठिकाणी आलं पहा, तर एक तो कुत्रा त्या ठिकाणी आला. मला कुत्रा पण त्या ठिकाणी म्हणला, परमेश्वरा परमेश्वरा, तुम्ही जे मला आयुष्य दिले या ठिकाणी हे भरपूर आहे, पण मला या ठिकाणी कोणी फिरल्याशिवाय खाऊ घालणार नाहीये, आणि कोणी खाऊ घालते का नाही मला माहित नाही ठिकाणी. तर प्रत्येकाच्या जर मी दारात देतो, मला ते काही हाकलून दिलं जातं ठिकाणी पहा. तुम्ही मला प्रेमाने ये म्हणत नाही असं खाण्याकरता, म्हणून मला पण एवढं आयुष्य नको आहे, माझ्याचं पण काही आयुष्य कमी करा. म्हणून त्या कुत्र्याचं पण आयुष्य कमी केलं पहा. माकड, बैल, कुत्रा यांचं आयुष्य कमी केलं पहा. आता शेवट त्या ठिकाणी गाढव होतं. मग ते गाढव पण म्हटलं, परमेश्वरा परमेश्वरा, मला पण तुम्ही जे आयुष्य दिलेलं आहे, या आयुष्यामध्ये मला कुणीही फुकट खाऊ घालणार नाही पहा. आणि शेवटी मला काय म्हणणार, हे गाढवच या ठिकाणी म्हणणार, मी किती जणी कष्ट केलं, किती जणी ओझं व्हायलं, किती जणी काय केलं, ते शेवटी मला म्हणणार हे गाढवच या ठिकाणी आहे. म्हणून मला इतकं आयुष्य जगायचं नको आहे, माझं पण या ठिकाणी आयुष्य काही कमी करा. ठीक आहे, त्या गाढवाचं पण आयुष्य कमी केलं पहा. मग हे माकड, बैल, कुत्रा आणि गाढव यांचं आयुष्य परमेश्वराने काढून जवळ त्या ठिकाणी ठेवलं. तर तेवढ्यात काय झालं, तर मनुष्य त्या ठिकाणी गेला. मनुष्य त्या ठिकाणी परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वराला वाटलं की हा कशा करता आला. मग परमेश्वर म्हटले हा कशा करता आला, म्हणून थोडस गप्प बसते. मनुष्य त्या ठिकाणी गेल्यावर त्याने म्हणले, परमेश्वरा परमेश्वरा, तुम्ही मला खूपच कमी आयुष्य दिले. मनुष्य काय म्हटला की तुम्ही मला खूपच आयुष्य कमी दिले, तर मला आयुष्य काहीतरी वाढवून द्या. कारण मला त्या आयुष्यामध्ये मी जन्म घेतल्यावर मला खेळायचं आहे, माझं लग्न आहे, मला प्रपंच करायचा आहे, मला सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, करायच्या आहेत. एवढ्या छोट्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला करता येणार नाहीये, तर मला कमीत कमी 100 वर्षांचं तरी आयुष्य तुम्ही द्या. त्यावेळेस परमेश्वराने त्याला कमी आयुष्य दिलं पहा. आता 100 वर्षाचं आयुष्य ज्यावेळेस त्या ठिकाणी माणसाने परमेश्वराला मागितलं, व परमेश्वर म्हणते ठीक आहे, तुला आयुष्य पाहिजे ना, म्हणून हे जे काढलेलं जे आयुष्य होतं त्या 4 प्राण्याचं, ते मनुष्यात दिलं पहा. हे 4 प्राण्याचं आयुष्य काढलेलं हे मनुष्य दिलं. मनुष्याला आनंद झाला, आता मी 100 वर्ष या प्रपंचामध्ये जगणार, मी प्रपंच करणार, मी आनंद घेणार, मी सगळं माझ्या नेत्राने काही प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी पाहणार, करणार. एवढा मोठा आनंद त्या माणसाला झाला आणि हे सगळं निघून गेले. निघून गेल्यावर त्या ठिकाणी आपण या प्रपंचामध्ये पाहतो, या मनुष्याच्या अवस्थेमध्ये थोडा आपण विचार केला. बाल्य अवस्थेमध्ये माणसाची अवस्था कशी असते पहा. लहान मुले जे असतात गप्प एका ठिकाणी बसतात का हो, आपण त्याला हाताने धरतो, पसवतो, मारतो, करतो, पुन्हा उठतात, पुन्हा पळतात, पुन्हा जातात, काहीतरी करतात. म्हणजे ही अवस्था कसं माकडाचं आयुष्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. माकड कधी स्थिर बसतं का, बसत नाही. पण तर किती तुम्ही हे करा, ते गपची बसणार नाही पहा. तशी अवस्था माणसाची बाल्य अवस्थेमध्ये आम्हाला पाहायला मिळते. आपण म्हणतो पहा, शेवटी रागारागाने म्हणतो, हे आमचं पोरग माकडासारखं बघा पुढे मागते पहा, आपण म्हणतो म्हणे. हा, मग हे अशा गोष्टी या ठिकाणी होतात पहा. नंतर ते वय निघून गेल्यावर थोडस जरा कळायला लागतं. कळायला लागले आई वडील मग त्या मुलाचं लग्न करतात पहा. लग्न झालं की मग ज्यावेळेस सुनबाई घरामध्ये येते, आल्यावर त्या ठिकाणी तो ऐकतो कोणाचं, पूर्वी आई वडिलाचं ऐकत असतो. आता ज्यावेळेस लग्न झाल्यावर मंडळी घरामध्ये आली की तो कुणाचा ऐकतो, मंडळीचा ऐकतो. मंडळी सांगत त्याप्रमाणे करायचं, वागायचं, बोलायचं, सगळ्या गोष्टी करायच्या पहा. मग आपल्या घरचे लोक काय म्हणतात,
आई वडील हे आमचं पोरग बघा बैल झाले बघा काय आपण म्हणतात का नाही, आमचं पोरग बायकोचं ऐकून ऐकून बैल झाले बघा, ते आमचं काहीच ऐकत नाही पहा, तिथंच सगळं ऐकते पहा. पण ही अवस्था दुसरी आमची त्यामध्ये आली पहा. तिसरी जी अवस्था त्या ठिकाणी आहे, तिसरी जी अवस्था आहे त्या ठिकाणी ही कुत्र्याची अवस्था आपण ज्याला म्हणतो, की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये 3-4 मुलं ज्यावेळेस असतात त्या ठिकाणी सर्व काही प्रपंचामध्ये सर्व काही झालेलं असते त्या ठिकाणी, एकमेकाच्या वाटण्या ज्यावेळेस त्या प्रपंचामध्ये होतात, मग त्यावेळेस वाटणी फक्त राहते आई वडिलाची, त्यांना काही मिळत नाही. मग शेवटी मग त्यांची अवस्था कशी असते, मग त्या थोरल्या पोराने म्हणायचं माझ्याकडे 3 महिने जेवतील, दुसऱ्या म्हणायचं माझ्याकडे 3 महिने जेवतील, तिसऱ्या म्हणायचं माझ्याकडे 3, म्हणजे एक वर्षभराची वाटणी आपण त्याची अशी करून घेतो की शेवटी त्यांची अवस्था त्या कुत्र्याप्रमाणे होते पहा, होते का नाही होते. मग ज्यावेळेस त्याने खाऊ घालावं त्यावेळेस आपण खायचं पहा, नाही म्हणजे की गप्प बसायचं त्या ठिकाणी. म्हणजे अशी अवस्था आपली त्या ठिकाणी दिसली होते. आणि चौथीची अवस्था गाढवाची म्हटलेली आहे पहा, की शेवटी समजा एका कुटुंबामध्ये समजा त्या ठिकाणी आपले आई वडील पण त्या ठिकाणी असतील, आपले मुलं पण मोठे झालेले असतील, आपले नातव पण मोठे झालेले असतील, ज्यावेळेस एखादा काही मोठा पाहुणा वगैरे आपल्या घरामध्ये आला आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या काही बोलणं त्या ठिकाणी सुरू झालं आणि हे जर आपले वडील त्या ठिकाणी काहीतरी बोलले या ठिकाणी, त्यावेळेस त्यांना बोलायचं भान वगैरे काही राहत नसतं, कारण का वेळ झालेलं असतं. मग त्यावेळेस मग मुलं काय म्हणतात, गप्पी बसा, गाढवासारखं काहीतरी बोलू नका काय, बाजूला लिहून काय म्हणतात, गप्पी बसा, काहीतरी गाढवासारखं बोलू नका, तुम्हाला काही कळत नाही, आमचं आम्ही बोलतो, आमचं आम्ही करतो काय. म्हणजे ही अवस्था माणसाची शेवटी जीवनामध्ये सत्य या ठिकाणी घडते. हे घडते का नाही या ठिकाणी प्रपंचामध्ये अवस्था, तर त्याच्यासाठी काय आहे, अशा अवस्थेमध्ये आम्ही या ठिकाणी प्रपंचामध्ये प्रपंच करीत असताना त्या ठिकाणी आम्हाला प्रपंचातून बाहेर पडून या ठिकाणी परमात्मा परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता त्याच्या सानिध्यामध्ये जाणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे पहा. मग सानिध्यामध्ये यायचं म्हटलं तर काय केलं पाहिजे, की आपला जो स्वतःचा धर्म या ठिकाणी आहे, या स्वतःच्या धर्माची आपण ओळख करून घेतली पाहिजे. आम्ही ज्या धर्मामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे त्या धर्माचं कर्म जे आहे आजच्या हातून ते घडतं का, हा विचार आम्ही या ठिकाणी केला पाहिजे. तर आम्ही या ठिकाणी कोण आहोत, तर आम्ही या ठिकाणी वीरशैव लिंगायत आम्ही या ठिकाणी आहोत. आम्ही जर तुम्हाला विचारलं की आपण कोण आहात, तर आपण त्यावेळेस सांगू शकतो की आम्ही महाराज आम्ही वाणी आहोत, म्हणतो का नाही आपण, आम्ही लिंगायत वाणी आहोत या ठिकाणी. परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, वीरशैव लिंगायत. आपल्या ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की आम्ही वीरशैव लिंगायत या ठिकाणी आहोत. मग आम्ही वीरशैव लिंगायत आम्ही या ठिकाणी असताना हा जो धर्म या ठिकाणी आहे, या धर्मामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, धर्मशास्त्र आपण ऐकलेलं आहे का, धर्मशास्त्राप्रमाणे आपण त्या ठिकाणी आचरण करतो का, धर्मशास्त्रामध्ये तो दीक्षा घेण्याचा कार्यक्रम करण्याकरता सांगितलेला आहे, दीक्षा घेण्याकरता सांगितलेला आहे, ती दीक्षा आपण घेतलेली आहे का. आता मी या ठिकाणी आपल्याला विचारतो, आपण सर्वांनी दीक्षा घेतली का हो, किती लोकांनी दीक्षा घेतली, हात वर करा. बाकीच्या लोकांनी घेतली नाही ना. मग आता विचार करा, दीक्षा जर आम्ही घेतली नाही तर वीरशैव धर्मामध्ये दीक्षा शिवाय काहीही नाही बा. दीक्षा घेतल्याशिवाय कुठलाही अधिकार आम्हाला प्राप्त होत नाही. दीक्षा घेतल्याशिवाय हे आमच्या काळामध्ये असणारी इष्टलिंग जे आहे, इष्टलिंग सुद्धा घालण्याचा अधिकार आम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणतात महाराज दुकानामध्ये लिंग मिळतात काय, आम्ही आणून गळ्यात घालू, तसं तो लिंगात होऊ शकत नाही, तसं तो वीरशैव होऊ शकत नाही, कारण त्याला तो विधीच करावा लागतो. विधी केल्याशिवाय तो त्या ठिकाणी वीरशैव होऊ शकत नाही. मग हा जो विधी तो सांगितलेला आहे, हा विधी केव्हा आणि कसा करावा लागतो त्या ठिकाणी, तर त्यावेळेस त्या ठिकाणी धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की वयाच्या 8व्या वर्षी वीरशैव लिंगायताने शिवदीक्षा घेतली पाहिजे. किती, वयाच्या 8व्या वर्षी. आपण घेतली का वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा, कोणी घेतली सांगा, वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा कोणी घेतली, कोणीच घेतली नाही. मग विचार सांगा, धर्मशास्त्राचे आपण नियम पाळतो का, पाळत नाही पहा. मग वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा आम्हाला झाली नाही त्या ठिकाणी, तर कमीत कमी पुन्हा धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की कमीत कमी 16 वर्षाच्या पर्यंत दीक्षा घ्यावी. मग 16 वर्षापर्यंत दीक्षा पुन्हा लागली हो,
कुणाला नाही पण शेवटी त्याच्यामध्ये म्हटलंय पहा की 1 झालं 2 झालं तर शेवटी कुठं जायच्या अगोदर माहितीये का कुठं जायचं शेवटी मग ज्या वेळेस आम्हाला शेवटी जी आमची जी अंतिम समाधी क्रिया जी असते आमच्या वीरशैव धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्या 16 संस्कारामध्ये शिवदीक्षा विधी हा सर्वात श्रेष्ठ संस्कार या ठिकाणी वीरशैव धर्मामध्ये सांगितलेला आहे. तर दीक्षा घेतल्याशिवाय कुठलंच कर्म करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होत नाही पहा. मग तो अधिकार प्राप्त होण्यासाठी दीक्षा घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि दीक्षा जर आम्ही घेतली नाही तर त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी गती प्राप्त होत नाही पहा. मग दीक्षा ही अत्यंत महत्वाची आहे आणि प्रत्येक धर्मामध्ये तो संस्कार सांगितलेला आहे. प्रत्येक धर्म जेवढे धर्म या जगाच्या पाठीवर आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये तो संस्कार त्या ठिकाणी प्रत्येक धर्माचा वेगवेगळ्या पद्धतीने तो वयाच्या 8व्या वर्षीच घेण्याकरता सांगितलंय पहा. मग त्याप्रमाणे आमच्या वीरशैव धर्मामध्ये सुद्धा वयाच्या 8व्या वर्षीच शिवदीक्षा घ्या असं वारंवार आमचे संत महात्मा गुरु आचार्य हे सांगत आलेले आहेत. तरी आमच्या डोक्यामध्ये लवकर प्रकाश पडत नाही पहा. घेऊ महाराज घेऊ असंच काय घ्यायचे घेऊ परत कोणा काय काम आहे आम्हाला म्हातारपणे काय करायचे ही आमची अशी अवस्था असते पहा. मग आम्ही जर म्हटले शेवटच्या अवस्थेला आम्ही दीक्षा घेऊ त्या शेवटच्या अवस्थेत दीक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काही कळतं का हो. शेवटच्या अवस्थेमध्ये आम्हाला ऐकू येत नाही तर काय मग महाराजांनी मत सांगितलं की नाही कळला नाही ऐकू येत नाही कळतं. शेवटी त्या ठिकाणी आमचं इष्टलिंग पाहायचं म्हणजे तर डोळेच की राहत नाही त्या ठिकाणी पहा. आणि मुखाने जप करायचं म्हटलं तर काही बोलता येत दात सगळे पडलेले असतात काही बोलता येत नाही काही करता येत नाही. आसन घालून बसायचं म्हटलं बसता येत नाही पहा. म्हणजे अशी आमची देहाची शेवटची अवस्था अशी झालेली आहे की आमचा एकही अवयव त्या ठिकाणी आम्हाला साथ देत नसतो. त्यावेळेस आम्ही म्हणतो की परमेश्वराचं आम्ही नामस्मरण करू हे अत्यंत चुकीचं आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला योग्य वेळीच योग्य त्या ठिकाणीच आम्हाला शिवदीक्षा घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि वीरशैव धर्मामध्ये वयाच्या 8व्या वर्षी शिवदीक्षा घ्या असं आमच्या धर्मशास्त्रामध्ये आमच्या आचार्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या वीरशैवांचा धर्मग्रंथ कोणता आहे तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या वीरशैवाचा धर्मग्रंथ म्हणजे सिद्धांत शिखामणी. लक्षात घ्या वीरशैवाचा धर्मग्रंथ कोणता आहे तर सिद्धांत शिखामणी. हा सिद्धांत शिखामणी जो ग्रंथ या ठिकाणी आहे हा जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्ती महर्षीला त्या ठिकाणी कथन केलेला आहे. हा जो धर्मग्रंथ आहे हा अगस्ती महर्षीला रेणुकाचार्यांनी सांगितलेला आहे आणि अगस्ती महर्षीनं शिवयोगी शिवाचार्याला सांगून हा ग्रंथ या ठिकाणी आमच्या समोरात काशी जगद्गुरूंच्या कडून या ठिकाणी आम्हाला तो मिळालेला आहे पहा. लक्षात घ्या या धर्मग्रंथामध्ये तो मराठीमध्ये धर्मग्रंथ केलेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही त्याचे वाचन त्याचं केलं तर खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल की आम्ही कोण आहोत. म्हणून धर्मशास्त्रामध्ये पहिलं काय म्हटलेलं आहे की शास्त्र नेहमी कथामध्ये सांगतं की को अहम तस्म जातः मी कोण आहे याची अगोदर आम्हाला जीवनामध्ये जोपर्यंत ओळख होत नाहीये तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही पहा. मग हे धर्मशास्त्र जे आहे अगोदर आम्हाला सांगतं की कोण अहम मी कोण या ठिकाणी आहे याची अगोदर ओळख करून घ्या. मग ह्याची ओळख झाल्याशिवाय आम्हाला पुढचं काही साध्य करता येत नाही. तर आम्ही वीरशैव या ठिकाणी आहोत ही ज्यावेळेस आम्हाला ओळख त्या ठिकाणी होईल त्यावेळेस आम्ही आमच्या धर्माचं जे कर्म आहे आम्ही त्या ठिकाणी करू शकतो पहा. मग त्या ठिकाणी आम्हाला विचार केला तर त्या ठिकाणी आम्ही वीरशैव म्हणतो. तर वीरशैव म्हणजे या ठिकाणी काय वीरशैवामध्ये 4 अक्षर आहेत पहा. वीरशैव 4 अक्षर फक्त याच्यामध्ये आहेत पहा. हे या ठिकाणी आम्हाला काय सांगतात पहा. आमच्या आचार्याने सांगितलेलं आहे की वीरशैव शब्दाची परिभाषा करताना त्यांनी म्हटलेलं आहे वी शब्द नोचते विद्या शिवजीवंत्य बोधिका तस्यांते रमंते शैव वीरशैव इति स्मृतः. म्हणजे यालाच वीरशैव म्हणावं कोणाला की जो शिव आणि जीवाचं ज्ञान प्राप्त करून घेतो.
ज्याला शिव काय आहे आणि जीव काय आहे हे ज्यावेळेस त्याला कळतं त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं वीरशैव त्या ठिकाणी म्हटला जातो. पहा आम्हाला वीरशैव धर्मामध्ये शिवजीवैक्याचे ज्ञान आहे. हे शिवजीवैक्य ज्ञान कशा प्रकारे काय आहे या ठिकाणी तर त्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. शिव काय आहे आणि जीव या ठिकाणी काय आहे. हा असणारा शिव परमात्मा या ठिकाणी तो आपल्या गळ्यामध्ये आपल्या सद्गुरूंच्याकडून दीक्षेच्या वेळेस त्या ठिकाणी ते आपल्या गळ्यामध्ये धारण करायला ते आज्ञा या ठिकाणी करतात. लक्षात घ्या आपल्या धर्मामध्ये एवढं श्रेष्ठत्व या ठिकाणी आहे की साक्षात परमात्मा शिव हे आपल्या हृदयावर या ठिकाणी त्याचं स्थान दिलेलं आहे. पहा लक्षात घ्या इतर लोकांच्या ठिकाणी देवाचं स्थान आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु आमच्या वीरशैव धर्मामध्ये हा शिव आमच्या हृदयावर सतत या ठिकाणी असल्या कारणानं आम्ही वीरशैव आहोत हे आम्ही त्या ठिकाणी सांगू शकतो. पहा म्हणून आम्हाला खऱ्या अर्थाने वीरशैव म्हणून जर जगाच या ठिकाणी असेल हा शिव आणि जीव जो आहे याचं जे ज्ञान आहे याचं ज्ञान या ठिकाणी काय आहे तर शिवजीवैक्य बोधिका जे म्हटलेलं आहे ते शिवजीवैक्य बोधिका म्हणजे काय आहे तर शिव आणि जीव हे ज्ञान कशा प्रकारे या ठिकाणी आहे तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की अष्टावरण पंचाचार आणि षटस्थल. पहा हे वीरशैव धर्माचे प्रामुख्याने 3 तत्व या ठिकाणी आहेत. अष्टावरण पंचाचार आणि षटस्थल या तिन्ही तत्वाचं ज्ञान करून ज्ञान कोणाकडून मिळतं ते आमच्या या सद्गुरूंच्याकडून मिळतं. पहा या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी आम्हाला सांगतात वारंवार बाबा तू अष्टावरणाचं पालन कर तू पंचाचार्याचं पालन कर तू षटस्थळाचं पालन कर या ठिकाणी. पहा म्हणजे षटस्थळामध्ये जे 6 तत्व या ठिकाणी म्हटलेले आहेत की ते 6 तत्व या ठिकाणी कोणते की गुप्त स्थल माहेश्वर स्थल प्रसादिक स्थल प्राणलिंगी स्थल शरण स्थळ आणि ऐक्य स्थल हे 7 स्थळ जे आमच्या वीरशैव धर्मामध्ये सांगितले आहेत या स्थलावरून हा जीव आत्मा या ठिकाणी वीरशैव भक्ती करत 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 तो शेवट ऐक्य स्थळामध्ये जातो म्हणजे तो शिवैक्य होतो. आणि आमच्या धर्मामध्ये म्हणतात ना की हा शिवैक्य झाला. आपल्या धर्मामध्ये हे बोलायची पद्धत या ठिकाणी आहे. पहा काही लोकांना माहित नसेल आपल्यातला एखादा कोणी व्यक्ती जर वर गेला तर आपण काय म्हणतो हा मेला मेला म्हणायचं नाही. पहा आपल्या धर्मामध्ये एक वाक्य आहे हा शिवैक्य झाला. आमचा हा भक्त जो आहे हा शिवैक्य झालो तो शिवाशी एकरूप झाला कारण त्याने आयुष्यामध्ये भक्ती केली लिंग त्याचा लिंग पूजा केली जप केलं तप केलं ध्यान केलं योग केला याच्यामुळे तो हा जीवात्मा शिवैक्य त्या ठिकाणी झाला. आमच्या वीरशैव धर्मामध्ये शेवटचा जो संस्कार जो आहे समाधी संस्कार हा समाधी संस्कार या ठिकाणी म्हणजे तो त्या ठिकाणी संपन्न होतो. पहा आमच्या धर्मामध्ये समाधी क्रिया म्हणतात. शेवटच्या क्रियेला काय म्हणतात समाधी क्रिया म्हणतात. पहा मग त्या ठिकाणी आपण समाधी वगैरे बांधतो बरेच ठिकाणी मग त्याची आपण पूजा वगैरे करतो. पहा म्हणजे एवढं तत्वज्ञान वीरशैव धर्मामध्ये भरलेलं आहे. हे तत्वज्ञान आम्ही वीरशैवांनी जाणून घेतलं पाहिजे. पहा सध्या काळाची गरज आहे की तुम्ही कोण आहात काय आहात जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही कोण आहोत. आम्ही वीरशैव आहोत. आमच्या घरामध्ये इष्टलिंग आहे. इष्टलिंग दीक्षेच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या गुरुकडून आम्हाला मंत्र मिळालेला आहे आणि हा जो इष्टलिंग जो आहे इष्टलिंग आमच्या देहाचा मालक या ठिकाणी आहे. इष्टलिंग कोण आहे आमच्या देहाचा मालक या ठिकाणी आहे. म्हणजे गुरुने दीक्षेच्या वेळेस काय केलं असतं की हा इष्टलिंग आहे इष्टलिंगाचं आणि या देहाचं मंत्र म्हणून लग्न लागले असतं. त्या ठिकाणी त्याचं लग्न लावलेलं असतं. पहा म्हणून संत या ठिकाणी आम्हाला नेहमी करता आपल्या अभंगातून सांगतात. पहा लिंगपती अंगसती धर्म ही नीती वीरशैव बांधवांना सांगू मी किती असे संत वारंवार वारंवार आम्हाला सांगत आलेले आहे. परंतु आम्ही त्याचा थोडा विचार केला पाहिजे की हा आमचा पती असणारा हा इष्टलिंग या ठिकाणी आम्ही गळ्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याची भक्ती आम्हाला कशा प्रकारे करायची या ठिकाणी आहे. का मग त्याची भक्ती करण्याकरता आम्हाला सांगितलेलं आहे की इष्टलिंगाची भक्ती करताना ते आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये जाऊन शिवाची पूजा करतो तो स्थावर आहे. पहा मंदिरामध्ये जो असणारे शिवलिंग आहे ते स्थावर आहे आणि आमच्या गळ्यामध्ये असणार आहे हे इष्टलिंग या ठिकाणी आहे. पहा म्हणून आमच्या वीरशैवाला करता अगोदर सांगितले की अगोदर तुम्ही स्वतःच्या इष्टलिंगाची पूजा करा स्वतःच्या इष्टलिंगाला सांभाळा नंतर मग स्थावर परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता. पहा तो आम्ही नेमकं उलट करतो. पहा आमच्या जवळच आम्ही लिंग ठेवत नाहीये. पहा आणि मंदिरामध्ये आम्ही तास तास पूजा करतो. पहा ही त्या परमेश्वराला पूजा मान्य होत नाही.
कारण तुमच्या जवळ तुमच्या गुरुने तुम्हाला तिथे इष्टलिंग आहे. मग त्याच्याशी तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा त्याचा जप कर, नामस्मरण कर, जप कर, पूजा कर, ध्यान कर, हे जे सांगतात याच्या कथाच आम्हाला आमचे सद्गुरू सांगत असतात की तो आपल्या बरोबर येणार आहे. विचार करा, आमच्या वीरशैव धर्मामध्ये म्हटलेलं आहे, लिंगेन सह जीवत्वम, लिंगेन सह म्हणजे तत्वम. आमचं तत्व काय आहे वीरशैवाचं? लिंगेन सह जीवत्वम, लिंगेन सह पंचतत्वम. म्हणजे आम्ही जगत असताना या लिंगाला घेऊनच या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही वीरशैव जो आहे हा वीरशैव या ठिकाणी जन्माला कसा आलेला आहे त्याचा थोडासा आपण विचार केला तर धर्मशास्त्रामध्ये सांगितले पण की आपण येताना काय इष्टलिंग घेऊन आलो. तुम्ही म्हणता महाराज कसं काय असं काय? हे कसं तरी आमच्या वीरशैव धर्मामध्ये सांगितलेला जो संस्कार त्या ठिकाणी आहे त्या संस्कारामध्ये म्हटलेलं आहे गर्भाष्टमी कृते दीक्षा. म्हणजे 8व्या महिन्यामध्ये गर्भाला गुरुच्याकडे जाऊन इष्टलिंग त्या गर्भाला गुरु बांधतात पहा. आणि त्या ठिकाणी उपदेश करतात की या इष्टलिंगाची पूजा, हे इष्टलिंग ज्यावेळेस ते बालक जन्माला आल्यानंतर 5वीची जी आपण पूजा करतो त्या 5वीच्या पूजेच्या दिवशी या इष्टलिंगाची पूजा जंगमाच्याकडे करून ते इष्टलिंग त्या बाळाच्या हाताला बांधलं जातं पहा. आणि नंतर त्या ठिकाणी उपदेश केला जातो किंवा हे इष्टलिंग त्या ठिकाणी परत वयाच्या 8व्या वर्षी त्या इष्टलिंगावर गुरूंच्याकडून शिवदीक्षा संस्कार करून घेऊन ते इष्टलिंग गुरु त्या बालकाच्या गाण्यामध्ये घालतात आणि सांगतात की इष्टलिंग शेवटपर्यंत गायाच्या बाहेर काढायचं नाही, याचं शेवटपर्यंत पूजा याची करायची, याला कधी विसरायचं नाही. जे जे कर्म आम्ही करतो ते कर्म याच्या साक्षीने या ठिकाणी जीवनामध्ये करायचं आहे आणि शेवट अंततः शेवटी हेच आमच्या बरोबर येणार आहे. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये समाधी क्रियामध्ये या ठिकाणी आपल्या हातामध्ये इष्टलिंग दिल्याशिवाय ती समाधी क्रिया पूर्ण होत नाही. हे सगळ्याला माहितीये ना. मग इष्टलिंग द्यावं लागतं हातामध्ये. मग ते हे तत्व कसं या ठिकाणी आले पहा, लिंगेन सह जीवत्वम, लिंगेन सह पंचतत्वम. म्हणजे आम्ही जन्माला येताना हे लिंग घेऊन आलो आणि जाताना आम्ही हेच घेऊन जाणार आहे. हे बाकी सगळं तिथं राहणार आहे. तुमच्या गाड्या घोड्या शेती सगळं तिथं राहणार आहे पहा. हे तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही जरी म्हटलंय माझ्या बरोबर द्या, कोणी देणार नाही पहा. तुमच्या जवळ असं सर्व काढून घेतील पहा, काही देणार नाहीत. फक्त देणार का आहे धर्मशास्त्राप्रमाणे हे इष्टलिंग जे आहे इष्टलिंगच तुमच्या हातामध्ये देणार आणि तेच तुम्हाला घेऊन जाऊ लागणार पहा. मग याच्या करता एवढा श्रेष्ठ हा वीरशैव धर्म असताना आम्ही त्याचं ज्ञान का प्राप्त करून घेऊ शकत नाही पहा. ते घेतलं पाहिजे. वारंवार सत्संग आम्ही ठेवला पाहिजे पहा. सत्संगाशिवाय त्या ज्ञानाची प्राप्ती आम्हाला होऊ शकत नाही पहा. म्हणून जीवनामध्ये काय आहे सत्संगाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. म्हणून शास्त्रकारांनी म्हटले पहा, चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्रचंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. म्हणून या संतांनी म्हटलेलं आहे की जीवनामध्ये काय आहे हे साधूचा संघ जो आहे, या संतांचा सहवास जो आहे, गुरुचा सहवास जो आहे, हा जर जीवनामध्ये आमच्या असेल तर आमचा कायापाल निश्चित प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही पहा. अशा प्रकारे धर्मसिद्धांत जो असतो तो धर्मसिद्धांत प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. त्याच्याशी एक रूप होण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे पहा. एक वेळेस काय झालं पहा, त्या काशी क्षेत्रामध्ये अशा श्रावण माळेमध्ये खूप भक्तांची त्या ठिकाणी गर्दी असते दर्शन घेण्याकरता. तर लोक जातात, दर्शन घेतात, त्या ठिकाणी मंदिरामध्ये माघारी फिरतात. तर त्या ठिकाणी एक बोलण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे किंवा प्रत्येक जण फक्त त्या ठिकाणी जातो, विश्वासाला हात लावतो, पाया पडतो आणि म्हणतो बम बम भोलेनाथ मेरी डोरी तेरे हात. काय म्हणतो? बम बम भोलेनाथ मेरी डोरी तेरे हात. असं म्हणून दर्शन करून प्रत्येक जण भक्त मंदिराच्या बाहेर पडतो पहा. असंच काही भक्त बाहेर पडत जातात. नंतर त्या ठिकाणी एक म्हातारी आली. एक म्हातारी आली त्या ठिकाणी दर्शनाला आली. ती दर्शनाला गेली, ती पण त्या बोलली त्या माणसाप्रमाणे बम बम भोलेनाथ तेरी डोरी मेरे हात. बघ ती काय म्हणली, तेरी डोरी मेरे हात. तो खुशाल होता. खुशाल म्हणला, हे म्हातारे गप्पस काय बोलते तू? तुम्ही काय बोलले? असं सगळे लोक काय म्हणतात की मेरी दोरी तेरे हात, तू म्हणते तेरी दोरी तेरे हात. मग बरोबर आहे, म्हणजे काय झालं काय, दोरी तर एकच आहे ना.
मी करते काय फरक आहे का? त्यावेळेस ते पूजनाला काय अरे बापरे म्हातारी फार पुढचे काय म्हणजे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. हा राहिला पाहिजे आमचा सिद्धांत भाव त्या ठिकाणी राहिला पाहिजे पहा. तो काय मी काय त्या ठिकाणी पहा. त्याची भक्ती केली काय पूजा केली काय मीच त्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला म्हटलेलं आहे या धर्मशास्त्रामध्ये की सोहम तेच मी जे या ठिकाणी आहे. शेवटी भावना काय करायची आम्हाला आमच्या जीवनामध्ये की सो अहम तेच तत्व मी या ठिकाणी आहे. तो परमात्मा परमेश्वरच मी या ठिकाणी आहे आणि हा आमच्या प्रत्येकाच्या मध्ये तो बसलेला आहे. एका वेळेस पहा पार्वतीला प्रश्न केला शंकराला परमेश्वरा तुमचं वास्तव्य कुठं असतं मध्ये? तुम्ही तर अनेक रूपामध्ये या ठिकाणी भूलोकामध्ये आहेत, कुठं 12 ज्योतिर्लिंगाच्या मध्ये आहेत, कुठं अनेक ठिकाणी आहेत तुम्ही बसल्यात. तुम्ही दरी खोऱ्यामध्ये आहेत, कुठं डोंगरावर आहात, कुठं आहात नेमकं तुम्ही आहात कुठे या ठिकाणी? त्याच परमेश्वर काय म्हटले पार्वतीला पहा ना हम वसामी कैलासे योगी नाम हृदयेन मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. हे पार्वती मी त्या कैलासावर सुद्धा बसत नाही म्हणे पहा. मी जे योगी ऋषी मुनी जे तपश्चर्या जे करतात त्यांच्यामध्ये पण मी थांबत नाही पहा. मग मी असतो कुठे? मग भक्ता यत्र गायन्ति जे भक्त माझी आराधना करतात, जे भक्त माझी पूजा करतात, जे भक्त माझा नेहमी करतात नामस्मरण करतात तत्र तिष्ठामि पार्वती. हे पार्वती मी त्यांच्यामध्ये सहवास करतो पहा. म्हणून सतत नेहमी करता परमेश्वराचं नामस्मरण करणं, भजन करणं, चिंतन करणं हे प्रत्येक मनुष्याचं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी आहे. पण त्यावेळेस परमात्मा परमेश्वर आमच्यामध्ये सहज रूपाने आलेला असतो, बसलेला असतो ठिकाणी. पण जीवनामध्ये आम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा की खऱ्या अर्थानं हे जीवनाचं कल्याण करायचं असेल तर प्रथमतः धर्मशास्त्र जे आहे हे धर्मशास्त्र आम्ही जाणलं पाहिजे. शिवदीक्षा जी आहे शिवदीक्षा आम्ही घेतली पाहिजे. त्याच्याशिवाय आमच्या जीवनाचं कल्याण होत नाही पहा. आता शिवदीक्षामध्ये आम्हाला त्या ठिकाणी काय गोष्टी आम्हाला मिळतात पहा. तर त्या ठिकाणी आम्हाला गुरु दीक्षेच्या माझ्यामुळे स्त्रिंगाची प्राप्ती करतात. गुरु आम्हाला त्या ठिकाणी भस्माचं महत्व सांगतात. गुरु आम्हाला त्या सगळे गुरुचं महत्व सांगतात. अनेक गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला धर्माच्या गुरु त्या ठिकाणी आम्हाला सांगत असतात. तशाच एका गावामध्ये काय झालं पहा की गुरु महाराज त्या गावामध्ये पहिल्यांदाच गेले आणि गेल्यावर त्या ठिकाणी तिथले काही जे भक्त लोक होते त्या भक्तांनी गुरु महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी केलं आणि सांगितलं तुम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलेलो आहे. ते फक्त म्हटले महाराज गुरुने सांगितलं संध्याकाळी प्रवचनामध्ये आपला धर्म काय, आपण काय केलं पाहिजे, आपण दीक्षा घेतली पाहिजे, आपण भस्म लावलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, लिंगायात घातला पाहिजे, रुद्राक्षाची माळ घातली, हे सगळं गुरुने सांगितलं. त्यावेळेस त्याने ते पटलं, आवडलं पहा. कारण पहिल्यांदाच त्यांचं ज्ञान त्याने ऐकलं ना, त्याला खूप आनंद वाटला. म्हणजे महाराज मग आता उद्देशाला दीक्षेचा कार्यक्रम करा ना, आता उद्या दीक्षेचा कार्यक्रम करा. ठीक आहे म्हणजे महाराज म्हणजे काय करे सगळे लोक तयार? हो सगळे लोक तयार आहेत दीक्षा करतात. ठीक आहे मग सगळे महाराजांनी ज्यावेळेस सांगितलं की ठीक आहे उद्या दीक्षेचा कार्यक्रम आपण करूया. मग सगळ्या घरातल्या सगळ्यांनी तयारी सुरू केली. उद्या दीक्षा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी घरातले मुलं बाळ तयार केले, हे केले. पण ज्या घरी महाराज थांबलेले होते, ज्या घरी महाराजांचा मुक्काम होता त्या घरातील एक मुलगा जो होता तो थोडासा जरा शिकलेला होता पहा. काय थोड्या 10-20 डिग्र्या त्यांनी घेतलेल्या होत्या. तो शिकला होता, त्याला काही त्याचा आवड नव्हती. तो म्हणला मला काही त्या गोष्टीत पडायचं नाही, या फंदामध्ये मला पडायचं नाही. काय ही बाकी सगळं घरच्या सगळं तुम्ही करा, दीक्षा घ्या, काय लिंग घाला गाण्यामध्ये काय करा, पण मला यातलं तुम्ही मनामध्ये ओढू नका. ते घरचे म्हणजे अरे नाही बाबा महाराज किती वर्षांनी आपल्या गावामध्ये आले, पहिल्यांदाच आले, ते आपलं सांगितलं मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे हे सगळं सांगितलंय. आपण ते दीक्षा कार्यक्रम करून घ्यायला पाहिजे. महाराज स्वतः त्याच्या दीक्षा देणार आहेत. तो म्हणला मला जमणार नाही, मी दीक्षा घेणार नाही. मग तुम्हाला तुमचं तुम्ही घ्या, मी तुम्हाला अडवत नाही पहा. मग त्यांनी घरच्या लोकांना वाईट वाटलं. आता एवढे बाहेरचे पण लोक तयार झाले, घरचे पण सगळे, पण हा मुलगा तयार होत नाही. म्हणजे आई वडिलांना थोडं वाईट वाटलं. मग ते गुरुच्याकडे आले घरामध्ये, म्हणजे महाराज एक आमची तुम्हाला प्रार्थना आहे काय की आमच्या मुलाला थोडं तुम्ही समजावून सांगा काय की तो दीक्षा घ्यायला नको म्हणतो. का नाही तुम्हाला हे आवडत नाही काय? नाही मला जमणार दीक्षा घ्यायचं काय? मग तुम्हीच तर तुमच्या शब्द सांगा. महाराजांनी त्यांना ठीक आहे बोलवलं जवळ, सांगितलं अरे बाबा आपला धर्म आहे, आपण श्रेष्ठ आहोत, आपलं कर्म करावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. म्हणून तो मुलगा म्हणला महाराज तुमचं सगळं ठीक आहे, मला आवडतं पण मला जमणार नाही, मी दीक्षा घेणार नाही. तो नाही शेवटी म्हटला. पण आता काय करावं? गुरुला वाटलं की आता
काय ह्याला काय सांगावं त्याला, मग काहीतरी नियम सांगितलं पाहिजे. म्हणून म्हटलं अरे बाबा तू काय कर, नाही मला महाराज मला काही जमणार नाही, तुम्ही मला काही सांगू नका. अरे मग तू स्वतः काही करू नको, मग तू कमीत कमी भस्म लावल्याचं कपाळ तर फाटशील का नाही. हा तेवढं पाहतो मग झाले, आता तेवढं तर मी नाही म्हणत नाही, तर मला फक्त बघायचंय मला कपाळ काय. मग ठीक आहे म्हणजे तू सकाळी उठल्याबरोबर कपाळाला जे भस्म आहे त्याचं काय ते कपाळ फक्त पाहायचं म्हणजे त्या ठिकाणी काय आता तुमच्या घरामध्ये सगळे दीक्षा घेणार आहेत ते पण कपाळ भस्म लावतात त्या ठिकाणी, त्यांचं कपाळ पाहतात. तो म्हणला महाराज अहो तुमच्याकडे दीक्षा घेते, 2 दिवस लिंग गळ्यात घालते, 2 दिवस भस्म लावते, तुम्ही गेलं की हा ते पण तिकडं म्हणे काय, ते पण लिंग तिकडे भस्म तिकडे काय, पण मग तू कुठं मी मला आहे म्हणे, मला एक भक्त माझ्या समोर राहतो, जे त्यांच्या घरासमोर एक कुंभार राहतो का पहा, त्यांच्या घरासमोर कुंभारात होता, तर कुंभार दररोज सकाळी म्हटलं की स्नान केल्याबरोबर कपाळाला भस्म लावायचा, तर तो आपलं कार्य त्या ठिकाणी करायचा पहा. हे याला त्याने नेहमी करता तो त्याला पाहत होता, म्हणून तो म्हणले की मी ज्याचा कपाळाला भस्म आहे मी ते कपाळ पाहायचा त्या ठिकाणी हे करतो, नियम करतो. ठीक आहे महाराज पुढे जरी कपाळ आपण कपाळ पाहायचं, ठीक आहे काय हरकत नाही. मग दीक्षाचा कार्यक्रम झाला, महाराज निघून गेले. या लोकांनी पण आपलं काही गळ्यात लिंग घातलं, काही लोकांनी ठेवलं, काही लोकांनी पण त्याचं महत्व वाटलं, त्यांनी पालन केलं, पण ज्याला त्याचं काही महत्व वाटलं पण त्यांनी काढून ठेवलं, मग कोणी काय गुरु महाराजांवर त्या ठिकाणी करू लागले. परंतु ठीक आहे, पण ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी नियम सोडून काय केला, सकाळी उठलं स्नान केलं, घराच्या बाहेरच्या बाजूला थांबायचा, आणि समोरच त्या ठिकाणी कुंभाराचं घर होतं, त्यावेळेस तो कुंभार नेमका त्या वेळेला उठून स्नान करून भस्म म्हणून तो आपलं काम करण्याचा याने 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8 महिना 2 महिने 3-4 महिने झाले, या त्याला तो नियम सुरू झाला. मग याला ते कपाळ पाहिल्याशिवाय याला ते समाधान वाटत नव्हतं पहा, नियम सुरू केला ना, पण झालं. एक दिवस काय घडलं पहा, तो कुंभार पहाटे त्या ठिकाणी उठून आपल्या माती आणण्याकरता निघून गेला. हा तो उठला बघितलं थांबल्या दारामध्ये, तो कुंभार काय येईना घरातला काही, हा मला आज काय येईना, काय झालं, मला आपण त्या घरात जाऊया. तो घरामध्ये गेला, म्हटलं काय कुंभारला, ते मला अरे गेले पहाटेच गेले माती आणायला. अरे आता आपण जर कपाळ जर नाही आज पाहिलं तर आपला नियम मोडणार, आज आपला नियम आज मोडणार. मग काय करते साहेब कुठे गेले, आणि इकडेच गावाच्या बाहेर तो डोंगर नाही का तिथे गेले माझ्याला, मग हा तो पळत 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 तिकडे गेला पहा. तर त्यावेळेस नेमकं काय झालं पहा, तर ते कुंभार त्या ठिकाणी वर डोंगरावर त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी खड्डा घेतलेला होता, त्या खड्ड्यामध्ये कोणीतरी आदल्या दिवशी पहा 1-2 हांडे आणून त्या ठिकाणी ठेवलेले पहा चोराने काय केलं, 2 हांडे आणून त्या ठिकाणी ठेवले होते. नेमकं कुंभार त्या ठिकाणी माती आणण्याकरता त्या ठिकाणी गेला, त्याने पाहिलं अरे बापरे एवढं मोठं द्रव्य आपल्याला सापडलं, आता आपली दरिद्री निघून गेली. ते कुंभारच्या मनामध्ये आलं पहा विचार, आणि त्याने पाहिलं आपल्याला कोणी पाहतंय का इकडं, मग त्याने खड्ड्यातलं तोंड वर केलं उभारला, तर हा माणूस खाल्लं वर गेलं पहा. मग तो म्हणला मी पाहिलं, तो काय म्हणला मी पाहिलं, हिने काय पाहिलं, त्यानं कपाळ पाहिलं. कुंभाराची अवस्था काय वाटली, हे पाहिले काय. तो म्हणला अरे थांब थांब थांब, नाही मी पाहिलं म्हणलं मी, अरे तू सांगू नको ना का मी पाहिलं. मग तो कुंभार म्हटला की अरे बाबा थांब थांब थांब, तुला पण एक देतो. हा म्हणलं मला एक देतो म्हणजे काय. मग तो थांबला, त्यावेळेस तो म्हटलं अरे बघ तिथे 2 हांडे आहेत, त्यातले तूची एक मला होती काय, चालते म्हणलं. मग याला वाटलं की आपण जर कमीत कमी भस्माचं कपाळ पाहिलं, तेव्हा मोठा एक हांडा या ठिकाणी आपल्याला सापडला. आपण जर स्वतः लिंग पूजा केली, दीक्षा घेतली, भस्म लावलं, तर आपल्याला किती हांडे सापडते बघा. म्हणजे एक श्रद्धा लक्षात घ्या, एक विश्वास श्रद्धा जी असते ती आपण जर ठेवली तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये फायदाच त्या ठिकाणी होतो, नुकसान काही होऊ शकत नाहीये. त्याच्याकरता प्रत्येकाने आपले धर्म पाळा, धर्म सांभाळा. म्हणून धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे धर्म रक्षती रक्षिता. ज्यावेळेस आपण धर्माचं रक्षण करतो त्यावेळेस धर्म सुद्धा आमचं रक्षण करतो, लक्षात घ्या. आम्ही ज्यावेळेस धर्म सांभाळतो, धर्म पाळतो, त्यावेळेस धर्म सुद्धा आम्हाला सांभाळतो पहा. आणि ज्यावेळेस आम्ही धर्म पाळत नाही, धर्म मानत नाही, त्यावेळेस धर्म सुद्धा आम्हाला मानल्याशिवाय राहत नाही. मग याच्याकरता धर्म जो आहे, धर्म हा सांभाळा. धर्माप्रमाणे प्रत्येक जण त्या ठिकाणी वागा, त्याचं आचरण त्या ठिकाणी करा. धर्म या शब्दाची परिभाषा काय होते, धर्मामध्ये 2 अक्षर आहेत. धर्म धारयती इति धर्म, त्याची परिभाषा किती सोपी पहा. धारयती इति धर्म म्हणजे धारण करण्यास काय योग्य आहे त्यालाच धर्म म्हणतात, लक्षात घ्या.
धारण करण्यास काय योग्य आहे त्यालाच धर्म या ठिकाणी म्हणतात. मग धर्माचे लक्षण सांगताना आमच्या आचार्यांनी सांगितलेले आहे की धर्माची 10 लक्षणं आहेत. धर्माचे 10 लक्षण आहेत. अहिंसा, सत्य, स्थेयम, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दानम, पूजा, जपो, ध्यानम इति धर्मस्य संग्रह. म्हणजे 10 तत्व जे आहेत हे मनुष्याच्या जीवनामध्ये धारण करण्याकरता आमच्या आचार्यांनी आमच्या संतांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहे. या 10 तत्वाचं आम्ही जे सांभाळ पालन करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही आमचं जीवनाचं सार्थक करून घेतो. पहा, परंतु या ठिकाणी काही संत म्हणतात की 10 तत्व या ठिकाणी नाही आम्हाला पाळता आले तर कमीत कमी एक तरी तत्व त्या ठिकाणी धर्मातलं पाळावं, एक तरी तत्व त्या धर्मातलं सांभाळावं असे आमचे त्या ठिकाणी आचार्य सांगतात. पहा, 10 तत्व आम्हाला जमणार नाहीये, एक तत्व तरी सांभाळा. मग अहिंसा, सत्य, अस्तेय हे तत्व जे आहेत याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं तर सत्य जे आहे हे धर्माचं तत्व या ठिकाणी आहे. या धर्माच्या तत्वावर म्हटलेलं आहे सत्य बोध धर्मांचरण, सत्य बोला धर्माने चाला. हे तत्व प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे. हे तत्व जे आहे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे. सत्य बोध धर्मांचरण, सत्य बोला धर्माने चालल्या ठिकाणी. तर एका राजाने काय केलं पहा, हे सत्य जे तत्व आहे हे सत्य तत्व अंगीकारलं. पहा, त्यांनी जीवनामध्ये एक संकल्प केला की मी काही ना काही प्रत्येक सत्य तत्व जे आहे मी जीवनामध्ये ते घेणार आणि त्याला शेवटपर्यंत सांभाळणार. पहा, असं सत्य तत्व त्या राजाने अंगीकारलं आणि त्या दिवसापासून त्यांनी त्या आपल्या नगरामध्ये एक डोंगरी दिली. सांगितलं की या नगरामध्ये येणारा जो व्यापारी आहे तो व्यापारी जो आपला माल घेऊन या नगरामध्ये येणार आहे तर त्याचा माल जर विकला गेला नाही तर तो माल आपण खरेदी करायचा. कोणी? तो माल राजाने खरेदी करायचा. असं त्यांनी ते वचन त्या ठिकाणी देऊन तो नियम त्या ठिकाणी नगरामध्ये काढला. पहा, झालं. मग त्या दिवसापासून येणारे जे व्यापारी लोक त्या नगरामध्ये आहेत ते येणारे लोक आपले दररोज माल विकायचे, घेऊन जायचे, विकायचे, त्यासाठी घेऊन जायचे. पहा, त्या ठिकाणी सापडत होतं. तर राजा आपल्या दूतांना सांगायचा सायंकाळच्या वेळेस जावा नगरातून बघून या कोण थांबले काही व्यापारी, थांबले असतं तर आपल्याकडे घेऊन या. पण कोणी थांबत नव्हतं. पहा, जात होते सगळे. एक दिवस काय घडलं पहा. आता हे परमेश्वर या ठिकाणी परीक्षा पाहत असतो. लक्षात घ्या, तुम्ही संकल्प तुमचा किती खरा आहे खोटा आहे हे पाहण्याकरता आपण नाही, परमेश्वर आपली जी परीक्षा घेत असतो. पहा, मग त्याच परमेश्वराने परीक्षा कशी घेतली हे सांगितलं की हा राजाने जे सत्य तत्व जे पाळे खरं आहे का खोटे पाहण्याकरता आपल्या दूताने वगैरे सांगितलं की तुम्ही या नगरामध्ये माल घेऊन विकण्याकरता जावा. तर कोणता माल पाठवला विकण्याकरता? त्यांनी आपल्या 2 दूताजवळ तर 2 मोठमोठ्या पेट्या होत्या. त्या पेट्यामध्ये काय होतं? केर आणि कचरा होता. लक्षात घ्या, माल म्हणजे तर काही नव्हतं. तर त्या पेट्यामध्ये काय होतं? केर आणि कचरा होता. ते गच्च त्या पेट्यामध्ये भरलं होतं आणि त्या पेट्या घेऊन त्या दूतांना त्या नगरीमध्ये त्या ठिकाणी पाठवलं. पहा, राजा परमेश्वरानं. मग ते दूत त्या ठिकाणी नगरीमध्ये आले आणि ज्या ठिकाणी ते व्यापारी लोक विकण्याकरता बसतात त्या ठिकाणी पण ते बाजूला बसले. पहा, ज्यावेळेस काही लोक घेण्याकरता यायचे जायचे घेऊन त्यावेळेस ते सगळे व्यापारी निघून चालले. पहा, निघून गेले, सगळ्यांचं विकलं गेलं. पण हे जे 2 दोघं त्या ठिकाणी थांबले होते त्यावेळेस त्या ठिकाणी ते ज्यावेळेस राजाचे दूत त्या ठिकाणी विचारलं काय आहे तुमचं माल विकला नाही का? ते म्हणजे आमच्याकडे कोणी आलीच नाही आजच्यापर्यंत. मग काय करायचं? काय आहे याच्यामध्ये माल? मग ते म्हटले आहे माल बघा याच्यामध्ये. मग त्यांनी ते कुलूप उघडून दाखवलं तर त्याच्यामध्ये पाहिजे केरन कसं होतं. अरे इच्छा. मग ते राजाचे दूत होते ते म्हटले अरे बापरे, आता हे कसं काय घ्यायचं? ते यात माल काहीच नाही आहे, हे कसं काय घ्यायचं? म्हणून ते म्हटले तुम्ही थांबा इथं. त्या व्यापाऱ्याला काय म्हटले ते दूत, तुम्ही जर थांबा आम्ही राजेसाहेबांना विचारून की बाबा हे आणू द्या का म्हणून. कारण काय आतापर्यंत कधी घडलंच नव्हतं ना. म्हणून ते दूत पुन्हा राजाजवळ आले. म्हटले राजेसाहेब आज नगरामध्ये एक विचित्र घटना घडली. काय? ते 2 व्यापारी आले तर त्यांनी काय विकायला आणले तर केर आणि कचरा दिले. मग ते आपल्याकडे आणू द्या का? त्याचा विक्रय केला नाही. राजा म्हटला आणा काढला. आपली प्रतिज्ञा आहे व्यापारी आपल्या नगरातून विनमुख जाता कामा नये. मग त्या दोघांना ते पेटेकून राजाजवळ आणलं आणि त्याचं काय मूल्य असं ते दिलं, ते निघून गेले. पहा, आणि साक्षात परमेश्वराची परीक्षा पाहतो. पहा, आणि ते 2 बक्षीस जे आहेत ते राजाच्या महालामध्ये ते ठेवले गेले. ठेवल्यानंतर त्यांनी काय केलं? पहा, त्या रात्रीच्याला ज्यावेळेस राजा आपल्या
खोलीमध्ये बसला होता, विचार करायला की अद्यापर्यंत असं कोणी माल विकण्याकरता आला नव्हता. हे आलं म्हणजे काय, नेमकं काय याच्यामध्ये असेल. तर एक त्या राजाच्या खोलीपासून एक सुंदर स्त्री अशी बाहेर चालली होती. पहा, एक सुंदर स्त्री त्याच्या खोलीपासून बाहेर चालली. राजाने बघितलं, आणि हे कोण आहे. मग तो राजा बाहेर आला, ए थांब थांब थांब, तू कोण आहे, तू कुठून कुठे चालली मला. ते म्हणजे, राजेसाहेब महाराज, मी आहे लक्ष्मी, मी आहे लक्ष्मी, मी तर तुमची आता थांबणार नाही आजपासून. का अहो, तुम्ही केस गोळा करायला लागले, कचरा गोळा करायला लागले, तुम्ही याच्या थांबू शकत नसते. तर लक्ष्मीचं वास्तव्य जर आपल्या घरामध्ये ठेवायचं असेल तर आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे. लक्षात ठेवा, लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये जर ठेवायचं असेल तर सर्वांनी आपलं घर नित्य स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि घरामध्ये किरकिर नसावी. ती लक्ष्मीला आवडत नाही. पहा, लक्ष्मी म्हटली, तुम्ही केर कचरा आणलेला आहे तुमच्या राजमहालामध्ये, मी ते थांबू शकणार, मी निघून चालले. लक्ष्मी निघून गेली. राजा म्हटला, जाऊ शकते मला. का, तर मी सत्य हे वचन धरलेलं आहे, मी माझं वचन सोडणार नाही. राजा म्हटला, ठीक आहे. लक्ष्मी निघून गेली. पहिल्या दिवशी दुसरा दिवस उजाडला. ज्या दुसरा दिवस त्या ठिकाणी उजाडला तेव्हा असाच राजा विचार करत बसला की काल लक्ष्मी निघून गेली, आता अजून या ठिकाणी काय घडते. तर त्याच्यात खोलीच्या बाहेरून एक सुंदर पुरुष त्या ठिकाणी चालला होता. तर तो राजा गेला, ते म्हणलं, कोण आहे तुम्ही. तो म्हटला, महाराज, मी आहे दान. अहो, जिथं लक्ष्मी आहे तिथं दान काय राहणार आहे. लक्ष्मी असं ते आपण दान करू शकतो ना, आपल्या शिरा असं ते आपण दान करू शकतो. पण राजा म्हटला, तुम्ही चालला का. हो, म्हणजे तुमची लक्ष्मी निघून गेली, ते पण चालू, मी थांबू शकत नाही. ज्या ठिकाणी लक्ष्मी त्या ठिकाणी दान असते. ठीक आहे, तो जा म्हटला. म्हणजे लक्ष्मी गेले, दान गेलं. पहा, तिसऱ्या दिवशी पण त्या ठिकाणी काय घडलं. पहा, तर असाच एक सुंदर पुरुष त्या ठिकाणी राजाने पाहिलं. तर तो राजा पुन्हा बाहेर म्हटला, तुम्ही कोण. तो म्हटला, महाराज, मी आहे धर्म. लक्षात केला का, ज्या ठिकाणी दान नाहीये त्या ठिकाणी धर्म होऊ शकत नसतो. पहा, धर्माचं तत्व काय आहे, काही ना काही आपण दान केलं पाहिजे. पहा, मग तो राजा म्हटला, ठीक आहे, तू पण जाऊ शकता. लक्ष्मी गेली, दान गेलं, धर्म गेला. पहा, लक्षात घ्या. आता नंतर पुन्हा चौथा जो दिवस त्या ठिकाणी उजाडला. राजा म्हटला, हे काय घडलंय, घडायला नाही आपल्या नगरामध्ये, काही कळना. म्हणून चौथ्या दिवशी काय घडलं. पहा, असाच एक सत्पुरुष राजाने येऊन पाहिलं, तुम्ही कोण. तो म्हटला, मी आहे सत्य. राजाने त्याचा हात घट्ट धरला. पहा, तो म्हटला, मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. तो म्हटला, का, तुमचं तत्व मी सांभाळे म्हणला, तुमच्या तत्व मी बाकीचे सगळे बाहेर झाले म्हणला, काय मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. का, तुमचं सत्य वचन हे आतापर्यंत मी सांभाळले, तुमच्या वचनासाठी मी लक्ष्मी गेली, दान गेला, धर्म गेला, मी तुम्हाला जाऊ देत नाही. मग ते सत्य म्हणलं, बरोबर आहे. सत्य त्या ठिकाणी थांबलं. पहा, ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी धर्माला आपोआप यावं लागलं. पहा, लक्षात घ्या, सत्यम वद धर्मांचर, सत्याशिवाय धर्म राहू शकत नाही. मग धर्माला त्या ठिकाणी यावं लागलं. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी दानाला पण परत यावं लागलं. ज्या ठिकाणी दान आहे त्या ठिकाणी लक्ष्मीला पण परत यावं लागलं. म्हणजे गेलेले सगळं परत मागायला. कशामुळे, तर एकच तत्व जीवनामध्ये सांभाळा, कोणतं, सत्य तत्व. मग जीवनामध्ये आम्हाला जे सांगितलंय की जे 10 तत्व सांगितले, अहिंसा, सत्य, अस्तेयम, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दानम, पूजा, जपो, ध्यानम, इथे धर्मचा संग्रह, याच्यातील एक तरी तत्व आम्ही सांभाळ जीवनामध्ये, तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार होणार आहे. असा उद्धार आपण सर्वांनी आपल्या जीवनाचा करून घ्यावा. आणि वेळोवेळी असा सत्संग तुम्ही ठेवा. आम्ही वेळापरत राहतो. लक्षात घ्या, तुम्ही केव्हाही आम्हाला बोलवा, आम्ही यायला तयार आहे त्या ठिकाणी. आणि नेहमी करता काही ना काही चांगले 4 गोष्टी आपल्या कानावर जर पडले तर आपल्या ठिकाणी आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार होऊ शकतो. अशा श्रावण मासाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जे श्रवण केलं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण श्रावण महिन्यात काय सांगितलं आहे, श्रावणात इति श्रवण, हे श्रावण महिन्यात श्रवण करणं हेच अत्यंत महत्वाचं आहे. हे आपण आज काही ना काही कुठल्या प्रकारे थोड्या प्रमाणामध्ये आपण धर्माचं थोडस आपण श्रवण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडा विचार करा. आणि थोडा जर विचार करा की आपल्या घरामध्ये जर आपण कोणी शिवदीक्षा घेतली नसेल तर तो शिवदीक्षेचा कार्यक्रम पण तुम्ही या ठिकाणी संपन्न करा.
तुम्ही केव्हा या ठिकाणी सांगा, आम्ही शिवदीक्षा देण्याकरता या ठिकाणी अवश्य या ठिकाणी येऊन त्याचे पहा. हा सर्व धर्माप्रमाणे आपण राहा, धर्माप्रमाणे वागा, त्यावेळेस आपल्या जीवनाचं कल्याण ठिकाणी होणार आहे. ते आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं हाच आशीर्वाद वारंवार आपल्याला मी देतो आणि माझे 2 शब्द या सद्गुरूच्या चरणावर समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.